गणपती बाप्पा मोरया. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आम्ही आलो आहोत सध्या निळकंठेश्वर धाम मंदिरामध्ये. आता आम्ही स्नान वगैरे केलं आणि आता मंदिरात दर्शनासाठी चाललोय. ही माझी आई आणि ते महादेवजी. तर आम्ही चाललोय सध्या गुजरात भ्रमंतीवर. त्यामध्ये सगळ्यात पहिले आम्ही सध्या गुजरातमध्ये आहोत. नीलकंठेश्वर महादेवाच्या ठिकाणी आम्ही दर्शन घेतले. आता आम्ही चाललोय चहा घेण्यासाठी. सगळ्यांनी मस्तपैकी अंघोळी केल्यात आणि चहा घेतोय आणि मग पुढे प्रवास परत सुरू. आज कुबेर भंडारी ते करणार, बाकीच्या सगळ्या गोष्टी करणार. कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. बाबांनी मला सध्या माझा घेऊन दिलाय. आता मी सँडविच घेतलीये. ही सगळं झाल्यावर आईस्क्रीम खाऊन आली, माझ्यासाठी ठेवली सुद्धा नाहीये. आणि आणि इथं आल्यावर म्हणजे ध्यानात नाही की आम्ही गुजरातला आलो. इथे मी मराठीत बोलते, मला सँडविच मिळेल. मग आठवलं नाही आपण महाराष्ट्रात नाही गुजरातमध्ये गेल्याच्या नंतर नाही कळालं. अगं नाही ते हा मिले अरे म्हटलं अरे आपण गुजरात. मी पार्सलमध्ये सँडविच घेतलं होतं. सो मी आता ते खातीये कारण पार्सलमध्ये घेतलं ते, कारण गाड्या सगळ्या निघल्या होत्या. मग मी तशीच विदाऊट फोनचे सगळ्यांना घेऊन तिकडं आम्ही गेलो. रिटर्न तिथे गेल्यावर समजलं की मी फोनच नाही आणला. रिटर्न मी आली. आता रिटर्न चालली. इतकं जास्त ऊन आहे. श्री गुरुदेव दत्त. फोटो काढायली का? नाही व्हिडिओ घेते, ब्लॉग करते मी. खा मी हाय, हॅलो, हाऊ आर यू? आय एम फाईन नाउडेज. ऊन जरा जास्त त्रास दे. बरं आम्हाला एक सांग ना, तुला हिला पाहून काय वाटतं? आमच्या तिघींमध्ये सगळ्यात मोठं कोण आहे? खरं सांगू का खोटं सांगू? खरंच नाही, आम्हाला खरंच आहे. खोटं सांग मग खरं सांग. नाही ही याने मोठी वाटते उंचीने वगैरे, पण जेव्हा फेस पाहिला ना नाही वाटत ती व्यवस्थित नीट पाहिला. आमच्या तिघींमध्ये मोठं कोण आहे? तुमच्या तिघींमध्ये ही मोठी वाटते. 2 नंबर. तुक्का लागला. थांब ग थांब. 2 नंबर. 2 नंबरला तू, 3 नंबरला तू. ओके. एज सांग आता. एज वाईजच किती मधलं वाटतं आम्ही? इयर, बर्थ इयर. मी सांगतो. ही किती मधली? थोडी अगोदरची वाटते का? नाही, 2 वर्ष अगोदरची असेल जास्त. हा मग एज बर्थ इयर सांगा ना. काढ ग तुझा प्रश्न. डोळ्यांवर लिहिलेलं भविष्य चेहरा पाहून. तर तुझा असेल 25-26च्या आसपास. जास्त मोठी झाली मी. बरं ठीक आहे 22 पकडू आपण, जाऊ दे. हा जवळ आली 1 वर्ष. तू वाटते मला 21 वगैरे असं तू. करेक्ट. आणि ही लहान असेल, ही 20 वगैरे असेल. म्हणजे मी 17ची आहे. म्हणजे 17 वर्ष का 17 तू. तिने आता 10वीचा. हाईट मुळे याच्यामुळे वाटतं, बाकी नाही. मी शॉक मध्येच बसले होते. हे ही 10वी मध्ये काय म्हणता? आपण दिदीला विचारलं. नाही मला नाही वाटली 10वीला, मला वाटलं 12th वगैरे होऊन फर्स्ट इयरला वगैरे असेल. मला तर वाटलं होतं समजा हिनी सांगितलं ग्रॅज्युएशन, मला वाटलं ही पण सांग ग्रॅज्युएशन. ही म्हणते बोर्ड झाले. म्हटलं 12वीचे का? ती म्हणते 10वीचे. म्हटलं काय
वाटत नाही नाही ती नाही का डॉन आहे ती डॉन. ओ डॉक्टर जा ना पुढं थोडस. तर आम्ही सगळेजण चाललो आहोत आता कुबेर भंडारीच्या मंदिरामध्ये. मी आहे, बाबा मला सोबत आहे. पूर्ण यात्रेमध्ये कालपासून बाबा माझ्या सोबत आहे. यस यस आम्ही आता रूम केल्यात, सगळ्यांनी फ्रेश झालो आणि आता चाललोय आम्ही मंदिराकडे. अर्धे माग अर्धे पुढं. पुरी काका इथं. पुरी काका काय करू लागले? पुरी काका जवळ करा जवळ करा जवळ करा. तर आत्ताच आम्ही खूप छान कुबेराचं दर्शन घेतलं. आम्ही गेलो गाभाऱ्यामध्ये आणि लगेच ताबडतोब आरती म्हणजे आरती चालू होणार होती, मग त्याच्यासाठी आम्हाला त्यांनी थांबवून ठेवलं. तर सगळ्यांना खूप छान अशी आरती भेटली. तब्बल आम्ही 10 ते 15 मिनिटं गाभाऱ्यात थांबलेलो होतो. पूर्ण आरती मस्तपैकी ते त्यांचं डमरू वाजवणं, परत ते शंख मध्ये मध्ये तो शंखाचा नाद इतकं छान आणि प्रसन्न माहिती का? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. घंटी वाजत होते ना, ते पण सुद्धा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. येस खूप म्हणजे खूप छान. ज्याला जसा भाव त्यांनी तसं ते त्यांना अनुभव होत होता. म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स राहिला आमचा हा. पहिल्यांदाच कुबेर भंडारी आलो ना, खूप छान वाटलं. आपण दर्शन तरी घेऊ.